जुन्नर तालुका माजी सैनिक संघाच्या वतीने नारायणगाव येथील मुक्ताई समाज मंदिराच्या सभागृहात शनिवारी माजी सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्याच्या सैनिक कल्याण विभागाच्या पेन्शन विभागाचे निवृत्त ग्रुप कॅप्टन एस फाटक हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार उपस्थित होते। यावेळी तालुक्यातील माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी व कुटुंबियांच्या अडीअडचणी सोडवण्याबाबत चर्चा करण्यात आली। याशिवाय तालुक्यात मिलिटरी पर्यटन, निसर्ग पर्यटन सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी एकमुखी मागणी करण्यात आली। पाहुयात या मेळाव्याची ही सविस्तर बातमी। इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग कोर्समध्ये भरती झालो होतो। त्याच्यानंतर 1967 साली मी व्हॉलेंटियर डिस्चार्ज घेतला। मी CFM डिझेल, पेट्रोल आणि आर्मी फायटिंग मी कामं करत असे। त्याच्यानंतर मी तिथून आल्यानंतर व्हॉलेंटियर डिस्चार्जमुळे मी इथे गॅरेज काढलं, नारायणगाव, मनसर, आलापाटा त्या ठिकाणी गॅरेज काढलं। त्यावेळेला कुठलेही गॅरेज वगैरे कुठे नव्हतं। 3-4 तालुक्यांमध्ये त्या गॅरेजवर तुम्ही आज वाढता मध्ये 3 गॅरेज झाले। आता माझे एक गॅरेज इथे नारायणगावमध्ये आहे, एक गॅरेज पुण्याला आहे। आता मी पौरहित्याचं काम करतो। मी शेती केली, त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या कामामध्ये सगळ्यामध्ये ज्या गोष्टीमध्ये गेलो त्यामध्ये वरच्या 5 वर्षच्या स्टेजवर जाऊन पोहोचलो। आता या 5 वर्षामध्ये पौरहित्य करताना आज माझ्या बरोबरचे जे खूप अगोदरपासून काम करणारे लोक आहेत त्यांच्याही पुढे मी चाललोय। आणि आता लोक म्हणतात की असं इतकं उत्कृष्ट आणखी चांगलं हे सगळं म्हणणं इतकं म्हणजे त्याला सुसंस्कृत म्हणतो आणि जास्तीत जास्त चांगलं उच्च संस्कार असे आणि उच्च उच्चार हे फक्त अण्णा जोगळेकरांच्याकडेच आहे। आणि त्या या व्यवसायामध्ये आता खूप पुढे केलं। वासी बन के नगर ग्राम सब साथ चले, उच्च नीच का भेद हटाकर समता का सद्भाव बने, ऊपर दिखते भेद भले हो, समझो बगिया में फूल खिले, रंग बिरंगी मुस्कानों को जीवन रस पर एक मिले, संजीवन रस अमृत पीकर मृत्युंजय हम हिंदू है, संस्कृति सबकी एक चिरंतन खून रगों में हिंदू है। मेरे वतन के लोगों तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने है प्राण गवाए, पर मत भूलो सीमा पर वीरों ने है प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद इन्हें भी कर लो, जो लौट घर न आए, जो लौटन घर न आए, जो लौटन घर न आए, ए मेरे वतन के लोगों जरा आंख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। आमची सभासद फी 43,400 रुपये जमा झाली। संचालक मंडळ आमचं जे होतं त्यांनी प्रत्येकी 1200 रुपये जमा केले। कॅप्टन भाईसाहेब पूर्वांत यांनी आम्हाला 5,000 रुपये देणगी दिली। बँकेने आम्हाला 1312 रुपये व्याज दिलं आणि मागे जी पूर्वी आम्ही संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता 1997-98 साली, तर त्या संघटनेचे पैसे जमा झाले
ते 5,000 रुपये आम्हाला थोरवे साहेब यांनी चेक म्हणून दिले. एकूण आम्हाला जमा 67,912 खर्च. संघटना नोंदणी करण्यासाठी वकील फी, इतर आणि स्टॅम्प पेपर सर्व खर्च 6,450 रुपये. संघटनेसाठी 2 वर्षासाठी स्टेशनरी, झेरॉक्स, फॉर्म्स आम्ही वाटतो त्यासाठी 4,916 रुपये खर्च आले. सर्वांनी की आपल्या गावामध्ये जो सैनिक आहे त्याने कोणत्याही बँकेमध्ये कर्ज काढायचं नाही, कोणाकडे हात पसरायचा नाही. फक्त पेन्शन आली की 100% केलेलं कलेक्शन, सुरू केलेलं कलेक्शन आज 7वा पोहोचतंय. आणि मला अभिमान वाटतो की आमची जी लोक आहेत 7-8 लोक 10 लोक गावामधील कोणाला कधी आपण आता फोन केला की चंद्रकांत मला उद्या 1 लाख रुपये पाहिजे, तर मी सकाळी तिथं घरी 1 लाखाचा चेक उभा असतो. मी या ठिकाणी कोणताही व्यवहार केलाय, मला पैसे पाहिजेत, तिथं ठिकाणी 1 लाख 2 लाख रुपये पोच करतो. पण कोणत्याही बँकेमध्ये कोणत्याही पेमेंटमध्ये आम्ही जात नाही. तर तीच काय संकल्पना मग मी इथं मांडली की आपण गावात करू शकतो, तर तालुका का होत नाही. मग आम्ही तालुक्यामध्ये एकत्र येऊन मला वाटतं 8व्या महिन्यात ऑगस्ट आहे, तर जानेवारीला आम्ही सुरू केलेलं आहे कलेक्शन 100 हे नक्की गेलं. आपली पेन्शन सरासरी 20 आसपास प्रत्येकाची आहे, तेव्हा 100 काहीच होत नाही. आपण एकत्र बसतो, मिटिंगला जातो, येतो, खातो पितो, त्याला कंपनीमध्ये खर्च येतो. तेव्हा 100 रुपयाचं कलेक्शन सुरू केलेलं आहे. आणि ते 100 रुपयाचं कलेक्शन आजचं मला वाटतं कालांतराने ते खूप मोठं होणार आहे. आणि जेव्हा पैसा क्लोज होईल तेव्हा आपण ऑटोमॅटिकली एकत्र येऊ आणि याला मोठं स्वरूप येईल. तर माझे या ठिकाणी आव्हान आहे, अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही, आज भरपूर संख्या इथं आहे ज्याला माहीत नाही की बुवा हे 100 रुपये आम्ही सुरू केलेलं आहे. तर ते सगळं आम्ही सुरू केलेलं आहे. ज्याला आम्ही भाग घ्यायचा आहे त्याने त्यामध्ये भाग घ्या. आणि आपल्या पुढं सगळं सांगितलंय की आपल्या पुढे भरपूर आव्हान आहे. आपण कसं आपल्या मुलांना त्यामध्ये गुंतू शकतो. आपल्याकडे शिवनेरी आहे, लेखनरी आहे, ओझर आहे, आपल्याकडे पर्यटन विभाग भरपूर आहे. आणि आमचे खबड साहेब सांगतायत त्याप्रमाणे माझं तर विभाग चाललंय की आपण ती कल्पना राबवून आपण आपल्या मुलांना त्यामध्ये गुंतूया आणि पर्यटन विकास कसा होईल तालुक्याचा, आणि त्यामुळे माई सैनिक जास्त कसे इन्व्हॉल्व होतील आणि आपलं नाव पुढे कसं जाईल ही कोशिश आम्ही पुरी ही संचालक बॉडी आणि खबड साहेब मिळून आम्ही करत आहोत. पर्यटना संदर्भामध्ये जर विचार केला तर नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर असे बरेचसे विद्यार्थी तेव्हा येत असतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणची जर पाहिली तर आपल्याला पर्यटनाची संधी त्या माजी सैनिकांकडून उपलब्ध करून देता येईल. फक्त हा पुढाकार संघटनेने घेऊन जर यशस्वी जर केला तर ह्या माध्यमातून बरंचसं आपलं नावलौकिक होईल. मी हे सांगू इच्छितो आणि मला गर्व वाटतो सांगायला की माजी सैनिक संघ जुन्नर हा का श्रेष्ठ आहे, हा कसा श्रेष्ठ होऊ शकतो जगामध्ये, फक्त भारतातच नव्हे जगामध्ये. ज्या प्राण्याने रेड्याने वेद संत ज्ञानेश्वरांनी वधून घेतले, अशा संतांची भूमी, अशा रेड्याची भूमी आपल्या आळेगावामध्ये. जगद्गुरु संत तुकारामांचं नाव जर घेतलं तर जगामध्ये प्रसिद्ध आहे. अशा जगद्गुरूंचे जर गुरु असतील त्यांची समाधी आपल्या ओतूर मध्ये आहे. त्याच्यानंतर भारतातीलच नाही जगामध्ये ज्या राजाची ख्याती आहे आणि जगामध्ये ज्या राजांचं इतिहास जर पाहिला, त्यांची जर युद्धाची काळ जर पाहिली, हे जे आत्मसात करतात बाकी देश, अशा राजांचा जन्म जर असेल तर आपल्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे. आपण जी मराठी भाषा बोलतो ह्या मराठी भाषेचा जन्म जर झाला असेल तर ह्या मराठी भाषेचा जन्म नाणेघाटामध्ये जे पुरावे आहेत या पुराव्यातून मिळतो. आणि त्याच ठिकाणी आपण म्हणतो अलीकडल्या कालखंडामध्ये फिरोजा शोध लागला, परंतु तो शोध त्या नाणेघाटामध्ये लिहिलेल्या राणी रागिकेचे जे लिहिलेले आहे दानधर्म जे केले त्या दानधर्मामध्ये त्या जिरूचा शोध आहे. म्हणजे एवढा मोठा आपल्या तालुक्याला वारसा लाभलाय. आणि म्हणून ह्या जर आपण जर पुढा जर आणला माजी सैनिकांनी तर निश्चितच हे माजी सैनिकांचा संघाचा म्हणजे आपल्या माजी सैनिकाचा एक वेगळ्या प्रकारचा उद्धार जगामध्ये होईल, फक्त भारतातच नव्हे. त्याच्यासाठी पर्यटनाच्या ज्या संधी सरांच्या माध्यमातून आज आपल्याला सर आले, जिल्हा सैनिक कल्याणाधिकारी जे सैनिक आपल्याला आलेले आहेत यांच्या माध्यमातून आपल्याला पर्यटन विकास कसा करता येईल, म्हणजे आर्मी टुरिझमची संकल्पना जर राबवायची असेल या माध्यमातून आपण जर राबवली तर निश्चितच याचा खूप मोठा फायदा होईल. या ठिकाणी आपण जे सर्व माजी सैनिक आज एकत्र आलो आणि खरं असं वाटत नव्हतं का एवढे माजी सैनिक एकत्र येतील, परंतु अतिशय बहुसंख्येने या ठिकाणी माजी सैनिक एकत्र आले आणि खूप चांगलं वाटलं. या ठिकाणी आम्हाला एक साहेबांना विनंती करतो की ECHS ची सुविधा जर उपलब्ध झाली
तर आम्ही छोटे छोटे जे आजार आहेत ते आम्ही बरे करू शकतो. मोठ्या आजारासाठी आम्हाला मुंबई पुणे आहेच, परंतु ECH छोटंसं जर झालं तर खूपच चांगलं राहील. आणि या ठिकाणी मी विनंती करतो का जे ह्या माजी सैनिक संघटनेपासून जर दुरावलेले असतील त्यांनी माजी सैनिक संघटनेमध्ये यावं आणि आपल्या अडचणी आपण या ठिकाणी काहीतरी एक आपण बांधले आहोत आणि याचं सिद्ध करून द्यावं. कर्नल महाराष्ट्र राज्य सैनिक मोर्चाचे डायरेक्टर कर्नल शिवाजीराव भोसले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली 1981 साली मी आळा फाट्यावरती जुन्नर आंबेगाव तालुक्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात मेळावा घेतला होता. त्यानंतर असा मेळावा झालाच नाही, हा त्यापुढे काहीच नाही. त्यावेळेस मी प्रयत्न केला होता आणि ज्यावेळेस मी रिटायर झाल्यानंतर मी शेतीकडे वळवल्यानंतर मी याचं सर्व इंडिया रेकॉर्ड झालेलं आहे. माझं भेंडी पिकावरती तांबडा पिकावरती मी सगळं इंडियामध्ये मी माल जुन्नर दिल्ली बनल भोपाळ या ठिकाणी माल आपण स्वतः पिकून स्वतः विक्री केलेली आहे. तर असं बरंचसं काही सांगण्याजोगं आहे. पण मी विनंती करतो आमचे माजी सैनिक ज्यावेळेस आम्ही टोल नाक्यावरती जातो, टोल नाक्यावरती गेल्यानंतर आपल्या ज्या 4 व्हीलर गाड्या आहेत तर तिथं म्हणलं जातं टोल द्या. आम्ही ज्यावेळेस आयडेंटी कार्ड दाखवतो, आयडेंटी कार्ड दाखवल्यानंतर त्यांचं असं उत्तर मिळतं का जे सर्व्हिस करतात फक्त त्यांच्यासाठी आहेत. तर मला तुम्ही GR दाखवा. त्यांनी GR दाखवला. फक्त जे सर्व्हिस करतात फक्त त्यांना, बाकी जे आम्ही केलं जे आम्ही त्यावेळेस तर आम्ही ज्यावेळेस सर्व्हिसला होतो त्यावेळेस यावेळेस तर काहीच लढाई झाली नाही. त्यावेळेस 1965 साली 62 71 अशा लढाई झाल्या. मग आमचा हा विभाग का? तर साहेब तुम्हाला ही विनंती आहे, त्याच्यात तुम्ही लक्ष घालावं. दुसरं काही ठिकाणी आमच्या घरपट्ट्या माफ आहेत माजी सैनिकांच्या, पण इथं काय काय याच्यात नाही. तर सर्व माजी सैनिकांचे जे घरपट्टे आहेत त्या माफ करू. आम्हाला तसं आदेश निघावं ही आम्हाला तुमच्याकडे विनंती. आपल्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेमध्ये मी फार पूर्वी ही मागणी केली होती. त्यावेळेला सातारा जिल्ह्यामध्ये मोठा सैनिक मेळावा झाला होता. त्या मेळाव्यात मी मागणी केली होती, पण तिथून पुढे मी पण कधी कार्यक्रमाला कुठे गेलो नाही, परत मी पाठपुरावा केला नाही. असो ही संधी समजून मी माझी एक इच्छा इथे व्यक्त करतो की आपल्या जे प्राथमिक शिक्षक किंवा शिक्षक संघातून एक आमदार निवडून जातो. आपल्याकडे जे पदवीधर मतदारसंघ आहे, आपल्याकडे माजी सैनिक संघ का नसावा, असं त्याच्यासाठी एखादा प्रतिनिधी का नसावा विधान परिषदेमध्ये, ही मागणी तुम्ही मान्य करा. आमच्या मागण्या, आमच्या अडचणी, आमचा माणूस जे मागेल किंवा सांगेल तर त्याचा दुसरा कोणी त्याच्यावरती एवढी काळजी घेणार नाही. तर आमचा प्रतिनिधी विधान परिषदेमध्ये आणि विधान सभेमध्ये सुद्धा वरती असावा. तर या स्वरूपात अशा स्वरूपाची आम्ही मागणी करतो. ती तुम्ही सरकारपर्यंत नेण्याची आपल्याला विनंती आहे. तसेच एक मोबाईल आपला हे जे असतं आपल्या ज्या वस्तू आपण खरेदी करतो CSD कॅन्टीनचं, ते एक मोबाईल CSD कॅन्टीनचं पण आपण व्यवस्था करावी की जी तालुक्यामध्ये कमीत कमी महिन्यातून एकदा दोनदा तरी या ठिकाणी त्यांनी येऊन आम्हाला तशी पण सेवा द्यावी. आम्हाला त्या हे मेळावा आता या ठिकाणी कोणीतरी आपल्याला टोल नाक्या संबंधी सांगितलं तर त्या ठिकाणी खूप अपमानित वागणूक मिळते. तर आपण संघटित नसल्यामुळे ते सहन करत आलो. पण पुढील काळामध्ये त्यांनी जी घरपट्टीची मागणी केली तर संपूर्ण तालुक्यामध्ये काय, संपूर्ण जिल्ह्यामध्ये काय, संपूर्ण महाराष्ट्रात काय आणि देशात काय एकच नियम असावा. आता तर मोदींच्या अनेक कल्पना आहेत. साहेब मी मोदींना एक पत्र टाकलं होतं. मी या ठिकाणी माझ्या 20 कल्पनाचं एक पत्र मोदी साहेबांना पाठवलं. दुर्दैवाने त्यांनी मला त्याचं काही उत्तर पाठवलं नाही. तर या ठिकाणी त्या मागण्या ज्या होत्या तर तुम्ही म्हणाला तर मी त्या पत्राची कॉपी तुम्हाला पण देऊ शकतो. ही फार रास्त आणि मागणी होती की कंपल्सरी मिलिटरी सर्व्हिस करा. ज्यामुळे आम्हा मिलिटरीच्या लोकांना न्याय मिळेल. आम्हाला न्याय मिळेल नाही, देशभर एक डिसिप्लिन
समाज निर्माण होईल. तर अशा स्वरूपाच्या मागण्या आम्ही सर्व करत आहोत तुमच्याकडे. तुम्ही मोक्ष मिळवायचा असेल तर नाम घ्या. त्याच्यावेळी सैनिकांनी OROP हा जॉब सुरू केला आणि इतका वाढला. जर कोणी खरंच अभ्यास केला तर OROP आपल्याला जे मिळालंय खूप वर्षांनी मिळालं, पण त्या मानाने जवळजवळ सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या आणि ह्याचं श्रेय अर्थातच सध्याच्या गव्हर्नमेंटला जातं. आपल्या मागण्या 73 सालापासून होत्या. मी पेन्शनर्सचं 3-4 भागामध्ये विभाजन करतो. एक अगदी सेकंड वर्ल्ड वॉर वाले जे इंडिपेंडन्सच्या आधीचे सैनिक जे आहेत ते, त्यानंतर 86च्या आधीचे त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, 96 नंतर 2006 आणि 1816 नंतरचे लोक. 2006च्या आधीचे सैनिकच 25,50,000 आहेत. म्हणजे आताची जी खडी आर्मी आहे आर्म फोर्सेस त्याच्यापेक्षा आपण जास्त आहोत. ही आपली संघटना झाली तर किती त्याचा फायदा होईल हे तुमच्या लक्षात येईल. आतापर्यंत जर काउंट केलं 2015 पर्यंत तर आता जवळजवळ 33 लाख झाले. दरवर्षी 5,000 सैनिक रिटायर होतात असा एक अनुमान आहे. तर एवढ्या सैनिकांचं काय करायचं, त्यांना काय पेन्शन द्यायचं वगैरे वगैरे हे जे प्रश्न असतात हे सरकारपुढे भेडसावत असतात. मी आधी 86च्या आधीच्या लोकांना सांगतो, कारण 2086च्या आधीचे लोक जे रिटायर झाले त्यांच्या PPO मध्ये क्वालिफाईंग सर्व्हिस म्हणतात ती नव्हती, पत्नीचं नाव नव्हतं किंवा असलं तरी डेट ऑफ बर्थ नाही वगैरे वगैरे. तर हे जे प्रश्न आहेत हे खरं म्हणजे अजूनही सुटलेले नाही आहेत. 86च्या आधीचे जे पेन्शनर्स आहेत विधवा पर्टिक्युलरली, अशा 96,000 विधवा आहेत आज हिंदुस्थानात की ज्यांना अजूनही OROP मिळालेलं नाहीये. ही मागणी मी डिपार्टमेंट ऑफ एक्स सर्व्हिसमेन्स वेलफेअर MODच्या हाताखाली जे आहे काम करतात, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स खाली, त्यांनाही सांगितली होती. त्यांना काही पर्याय पण दिले होते, पण अजून त्याची काही म्हणजे गव्हर्नमेंट ऑर्डर्स काही निघालेले नाही. याचं कारण असं आहे की CDA अलाहाबाद जे ह्या PCD अलाहाबाद जे pre-86च्या लोकांचं पेन्शन करतं, वेदर आर्मी नेव्ही एअरफोर्स तिघांच्यापैकी, तर त्यांच्याकडे क्वालिफाईंग सर्व्हिस नसल्यामुळे ते म्हणतात आम्हाला काहीच करता येत नाही. रेकॉर्ड्सकडे गेलं, आर्मीचा व्याप खूप मोठा आहे. आर्मीचे रेकॉर्ड्स 54 रेकॉर्ड्स आहेत. त्या मनाने एअरफोर्स आणि नेव्ही आमचा एकच आहे. शासनामधलं कुठलंही डिपार्टमेंट असो, निमशासकीय असो, कुठलंही महामंडळ असो, कुठलंही पोलीस कार्यालय असो, तहसील कार्यालय असो, कोणाविषयी मला काही बोलायचं नाही. पण जर अडचण आली तर जिल्हाधिकारी आपले आहेत आणि ते आपल्यासाठी मिटिंगला पण येतील. यावेळेला मी बोलवलं नाही, पुढच्या वेळेला साहेब आपण जिल्हाधिकाऱ्यांना पण बोलवावं अशी तुम्हाला विनंती करतो. आणि आपण पुण्यामध्ये सुद्धा आता मी गेल्या 13 वर्षामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत नोकरी केलेली आहे. माहिती आहे का तुम्हाला चांद्यापासून बांदा म्हणतात? तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये मी बैठका घेतलेल्या आहेत आणि मला आनंद वाटतो की पुण्यामधली पहिली बैठक ही जुन्नर पासून शिवरायाच्या भूमीपासून होती आहे. याच्याबद्दल मला स्वतःला पण खूप मोठा अभिमान आहे. याचं सगळं माझं सांगणार नाही की मी बांद्यामध्ये सिंधुदुर्गमध्ये काय काम केलं, साताऱ्यामध्ये काय काम केलं, कोल्हापूरमध्ये काय केलं, नगरमध्ये काय केलं, औरंगाबादमध्ये काय केलं, नांदेडमध्ये काय केलं, परभणीमध्ये काय केलं. एवढ्या जिल्ह्यांचे होते की आपल्या वीरमातांना नावही माहीत नसतील. एवढ्या जिल्ह्यांमध्ये मी फिरलेलो आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण खूप मोठी फॅमिली आपली. पुणे ना कुठे आता जसं आर्टिलरीमध्ये म्हटलं की लगेच 10 लोकांनी हातवर केला, असं प्रत्येक तालुक्यात होतं. नाशिक रोड सगळ्यांना माहिती आहे, देवळाली माहिती आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे. आणि आपण तुम्ही आलं पाहिजे. आता कसं आलं पाहिजे, एक तर तुम्ही बैठकीत आलं पाहिजे सगळ्यांनी. मला आनंद वाटतो की यांनी घरोघरी जाऊन, कारण मी ग्राउंड सोल्जर आहे साहेब, मी तालुक्याला ग्रामपंचायत मधून सुरुवात करतो कधी पण. आता एक घरपाडाची गोष्ट सांगतो. 2004 मध्ये मी कोल्हापूरला होतो. तिथे सैनिक टाकळी म्हणून एक गाव आहे. तिथे एका घरामध्ये 3-3 माजी सैनिक आहे, बाप पण, मुलगा पण, नातू पण. आणि ते म्हणतात आम्हाला घरफाळा माफ करा. तो ग्रामपंचायत पाय पडतो माझा, साहेब तुम्ही जर म्हणलं घरफाळा माफ करा तर माझी ग्रामपंचायत चालणार कशी.
माजी सैनिकांना. एक नाही, 3-3 लोक आहेत. मिलिटरी हाऊसिंग आहे, 4-4 लोक, 4-4 पिढ्या त्या घरामध्ये आहेत. जसं 1 रँक 1 पेन्शनला मी म्हणत होतो की 2006च्या अगोदरची आणि 2006च्या म्हणजे माजी सैनिक, मुलगा आणि नातू या तिघांचे भांडण आहेत. त्याच्यामध्ये माजी सैनिक आणि मुलगा जर क्लिअर केलं, नातू जो आता 7व्या वेतन आयोगामध्ये येतोय त्याला जास्त पेन्शन मिळणार तुमच्यापेक्षा, तर त्याला पण आपण घेऊच नंतर. आजच्या तारखेला माजी सैनिक, मुलगा आणि नातू हे 3 जण जर असतील, एक 3ऱ्या वेतन आयोगात गेलाय, एक 2016ला रिटायर झाला आणि एक समजा 17ला झाला, 6ला झाला आणि 17ला झाला चुलत नातू किंवा, तर त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. 2016 नंतर जसं मी सचिवांना किंवा अध्यक्षांना माझा मोबाईल नंबर देतो किंवा तुम्हाला सर्वांनाच देतो, त्याच्यात तुम्ही रात्री 1:30 वाजता फोनच्या ऐवजी तुम्ही मेसेज करा की माझं हे नाव आहे, माझ्या मुलाला इथे ऍडमिशन पाहिजे किंवा माझ्या कॉलेजमध्ये हा प्रॉब्लेम झाला, किंवा त्या मेसेजवरती मी माझ्या ऑफिसचं काम हे चालतं. त्याचं कारण असं आहे की तुमचा सगळा डेटा माझ्याकडे आहे, तुम्हाला फोन करायची पण गरज नाही. आज एवढी चांगली टेक्नॉलॉजी झालेली आहे, एक साध्या फोनमध्ये 10,000 कॉन्टॅक्ट 2004 पासूनचे, कोल्हापूर पासून तांड्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक तालुक्यातला माणूस माझ्याकडे आहे, प्रत्येक तालुक्यातला. त्याचं कारण असं आहे की त्याने SMS टाकला की मला कळतं की ह्या तालुक्यामध्ये हा प्रॉब्लेम झालाय, इथं ECHSचा प्रॉब्लेम आहे, इथं कॅन्टीनचा प्रॉब्लेम आहे, इथं टोल नाक्याचा प्रॉब्लेम आहे. कारण मी नगरमध्ये पण नोकरी केलेली आहे, तिथे पण अण्णा हजारे साहेबांनी जसं साहेब म्हणाले की कर्नल किंवा ब्रिगेडियरला त्या कमिटीमध्ये घ्यावं, माझं तर स्पष्ट मत आहे, शिपाई असो का जनरल असो, जो काम करतो त्याला घेतलं पाहिजे. कुठले आता आम्ही पण पर्रिकर साहेबांसोबत मिटिंग झाली होती, तिथं तेच म्हटलं होतं की शिपाई असो का जनरल असो, ज्याला काम करायचं, ज्याला मिटिंगला यायचं त्याने केलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, एक सार्जंट जर DYSP किंवा SP होऊ शकतो किंवा एक नेव्हीचा कोणी पेटी ऑफिसर जर ऑफिसर होऊ शकतो, तर मग आपल्या कमिटीमध्ये का नाही होऊ शकतो.